रडताय कशाला? मी ठीक आहे आता. आता ठीक आहे असं म्हणते ना, पण आमचं काय झालं होतं ना ते आमचं आम्हाला माहिती. नाहीतर काय मावशी, तू पण ना लय डेंजर आहे बाबा. आपला भाऊ किती रडला, रडून रडून पूर आणला तिनं. अरे रडणार नाही तर काय, हसून किती घाबरवलं होतं ही ना. असं करतात का ग? हा, ते तर नशीब इंद्रजित सरांनी वेळेवरती इंजेक्शन आणलं आणि तुझ्या जीवाचा धोका कमी झाला. आता कशी आहे तब्येत तुमची? आता बरं वाटतंय. जावे बापू, तुमचा आभार कसं मानावं? आभार काय मानायचे? मी मुलासारखा नाही आहे का तुम्हाला? तुम्ही आता आराम करा, दुसरा कुठलाही विचार कर बसू नका. मला खात्री आहे तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल. हा, आणि आता दगदग करायची नाही बरं का. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. हो, डॉक्टरांनी सांगितले 1 आठवड्यानंतर आपल्याला डिस्चार्ज मिळणार आहे, पण त्यासाठी आपल्याला सगळी औषधं वेळेवर घ्यावी लागतील. सगळं जपावं लागेल. कुठल्या जन्मात पुण्य केलं ग, असला जावई मिळालाय मला. जावई बापू, तुमचा आभार कसं मानू तीच कळणं झालंय बघा. आभार काय मानायचे बुवा त्यात? नाही सर, बुवा जे खरं आहे ना तेच बोलतात. तुम्ही आमच्यासाठी जे केलंय ना त्याचे उपकार आम्ही नाही फेडू शकत. 1 मिनिट, मी काही उपकार वगैरे केलेले नाहीयेत. जे माझं कर्तव्य होतं तेच पार पाडलंय. अहो पण कोण करतं का एवढं सगळं? तुमचं मन लय मोठं आहे बघा. राणी करते ना. अहो, असं तर तिने माझा जीव कितीतरी वेळा वाचवलाय. तिचे उपकार मी 7-8 जन्म जरी घेतले ना तरी फेडता नाही येणार मला. आणि असंही मला कोणीतरी शिकवलंय, क्रेडिट नेहमी दुसऱ्याला देऊन बघा, बरं वाटतं. कसा वाचला तू? सांग ना. प्लॅन केला होतास ना तू? मग काय म्हणाला होतास तू? तो आज घरी येणार नाही. अरे तिथे त्याला वाचवायला राणी पण नव्हती. मग यावेळेस सगळं व्यवस्थित जुळून आलं होतं. त्यानं बरोबर नेम धरला होता, पण इंद्रा नेहमीप्रमाणे वाचला. कुठलं नशीब घेऊन आला देव जाणे. त्यावेळी तो जर का वाकला नसता ना तर गोळी त्याच्या डोक्यातून आरपार गेली असती. हो ना, एक गोळी लागली नाही, मग 1, 2, 3, 4, 5 गोळ्या मारायच्या होत्या ना. का एकच गोळी घेऊन गेला होता तो? काय बोलतेस तू? एक गोळी घेऊन कोण जातं का? त्याचं नशीब इतकं जोरावर आहे ना की तो यावेळेलाही वाचलाय. हो, ह्यावेळी तो वाचला असेल, पण प्रत्येक वेळी नाही वाचणार. विक्रांत, तरी आपण आपल्या टार्गेटच्या खूप जवळ आलोय. अशी चिडचिड करून चालणार नाहीये. आपल्याला शांत डोक्याने विचार करावा लागणार आहे. तो इंद्रा त्या राणीची सतत बाजू घेतोय आणि हे त्या मालतीला अजिबात आवडत नाही. ती सतत चिडचिड करते त्या राणीवर. ह्याच दरम्यान जर आपण इंद्राचा काटा काढला ना तर सगळा दोष त्या राणीवर जाणार आहे. कोणालाही आपल्यावर संशय येणार नाही. बरोबर तुझं. यावेळेला काहीतरी वेगळा डाव टाकून बघूया आपण. हो, पण आत्ता इतक्यात नको. का? गरम खायला जाऊ नकोस. तोंड भाजेल, ते वाचतील आणि आपण पकडले जाऊ. त्यापेक्षा आपण शांत डोक्याने विचार करू आणि त्यांच्यावर असा घाव घालू ना आपल्याला पाहिजे तेच होईल. As you say, योग्य वेळेची वाट बघूया. ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. पेशंट स्टेबल आहे.